कंटिन्यू करा व्यवस्थित, सगळं व्यवस्थित होईल तुम्ही तुमचं. कंटिन्यू मला करा. तर हिमोग्लोबिन सारखं हिमोग्लोबिन कमी होतं ना माझं, ते मला मग नंतर चेक करेन 1 नाही, महिन्याने. आता हिमोग्लोबिन कमी नाही होणार जेव्हा तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम करता किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम तुमची गडबड होते ना. इतक्या दिवस डायजेस्टिव्ह हम्म. सिस्टीममध्ये गडबड होते आणि डायजेस्टिव्ह सिस्टीममधूनच पूर्ण शरीराला लागणारे घटक आपल्याला मिळतात ना. त्याच्यामुळे कॅल्शियम कमी होणं, हिमोग्लोबिन कमी होणं किंवा युरिक हम्म. ॲसिड वाढणं किंवा ट्रायग्लिसराईड वाढणं, हे छोटे मोठ्या ज्या तक्रारी असतात ह्या सगळ्या दूर होऊन जातात आपल्या. पोट साफ व्हायला लागलं, हो. पोटातला घाण कचरा रोजच्या रोज बाहेर पडायला लागला की नवीन अन्न जे घेतो आपण ते डायजेस्ट व्यवस्थित होतं. आणि इतक्या रोज काय होत हम्म. होतं की ते अन्नच व्यवस्थित पचत नव्हतं ना. तुम्हालाही जाणीव होत असेल. तर ते हो. अन्न व्यवस्थित पचायला लागलं की HB लेवलसुद्धा तुमचं वाढून जाईल. तर त्याला आता डायबिटीस नाही ना तुम्हाला. नाही नाही, मग 4 खजूर 20 ते बीपीचा आहे, पण 20 मला पण वाटत नाही बीपीचा मला त्रास असेल असं वाटत नाही मला, पण मग बघू ते गोळ्या आपण. ते डॉक्टरांनी सांगितलं. सध्या गोळ्या काही बंद नका करू. नाही पण घेते. बी पी जे आहे तर आपण थोडं त्याला वेळ देऊ. पण बाकीचं जे आहे तुमच्या हे छोट्या मोठ्या तक्रारी ज्या दूर झाल्या आणि आणखी होतील बऱ्याचशा तक्रारी, हम्म. त्याच्यासाठी 90 दिवस तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि तिथून पुढं आवडलं तर तुम्ही येस. कंटिन्यू करू शकता. काय हो जीवनात काय हो कर. बाकीचं काही नाही. 1 तास आपलं सगळ्यांसोबत होऊन जातं आणि आपण निरोगी राहतो. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. काल मला ना खूपच गडबड झाली. परवा कार्यक्रम होता मुलीकडे, त्यामुळे 3ला